तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झालेले आहेत। 26,000 मतांनी अनिल परब विजयी झालेले आहेत। भाजपच्या किरण शेलार सहाव्यांदा शिवसेना मिळवते आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतल्या तमाम शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा विजय मिळवलेला आहे। हा अनिल परबचा विजय नाही, हा विजय मुंबईतल्या सगळ्या छोट्या छोट्या शिवसैनिकांचा हा विजय आहे। आपण आकडेवारी पाहिली तर एकतर्फीच निवडणूक झाली असे वाटते सध्या। ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे, कारण सगळे शिवसैनिक रस्त्यावरती पूर्ण ताकदीनिशी उतरले होते। मात्र विजय झाला असेल तर भाजप आता टीका करताना दिसून येत आहे। भाजपला टीका करण्याशिवाय काही काम नाही आहे आणि त्यांना तेवढंच काम आम्ही ठेवू। हे होते अनिल परब यांनी सुद्धा सांगितले की विजय आपला झालेला आहे। अगदी आपण पाहतोय की अनिल परब हे विजयी झालेले 26,000 मतांनी अनिल परब विजयी झालेले असून किरण शेलार भाजपचे पराभूत झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात अधिकृत घोषणा देखील होणार आहे, पण त्यापूर्वीच आपण पाहतोय की आता विजयाचा गुलाल उधळला जातोय। उच्च शिक्षित मतदार हा आमच्या पाठीशी आहे, म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत देखील राहील असा विश्वास या विजयानंतर अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।